टॅक्स भरलेला आहे आणि त्याच्यानुसार सुद्धा आमची सोसायटी जी आहे ती टाईम टू टाईम वेळोवेळी टॅक्स भरते. सो अशी सर्व गोष्टी आहेत. आणि त्याच्यानंतर आधीही या अगोदरही कोणीतरी असं तक्रार करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात ना की शेवट बघितलं तर सर्व चांगलं. शेवटी आम्ही पेशन्स ठेवून होतो की सत्य बाहेर येणार आणि ते सत्य बाहेर आलं. यानंतरही कोणाला वरच्या कोर्टामध्ये जायचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्याच्यानुसार कोणी जात असेल तर जाऊ शकतील. सो असं आहे. तर एक तुमच्या मनामध्ये जी काही संभ्रमावस्था आहे ती कुठेतरी दूर व्हावी या उद्देशाने मी आजची पत्रकार परिषद ठेवलेली आहे. माझं नाव प्रसाद बाबाजी शेळके. मी गावकर एलिगन्स या बिल्डिंगमध्ये फ्लॅट नंबर 2102 मध्ये राहतो. आम्ही मार्च 2022 मध्ये मी हा फ्लॅट परचेस केला होता. त्यावेळेस या संबंधीच्या गोष्टी प्रोसेसमध्येच होत्या एक प्रकारे. त्यावेळेस आम्ही सरांशी या गोष्टीबद्दल डिस्कशन केलं. ते बोलले डोंट वरी, याबद्दल काही निश्चिंत राहा, ही गोष्ट आपल्या साईडने राहणार आहे, जेणेकरून असं आम्ही काही कोणाला हे करत नाही आहे आणि प्रॉपर वेनेच आम्ही जे काय आहे ते डॉक्युमेंटेशन प्रोसेस केलेली आहे. तर त्यावेळेस मी त्यांना याबद्दल की सर याबद्दल तुमचं असं शुअरिटी कसं, ते बोलले की तुम्हाला याचा 100% रिझल्ट तुम्हाला थोड्या दिवसातच मिळेल. इट मे बी 1 or 2 years इट विल टेक, पण ते आज झालेलं आहे. त्यामुळे मी एवढंच म्हणू शकतो की त्यांनी जे बोलले ते ॲक्च्युली करेक्ट वेने बोलले होते आणि त्याचा फायदा आज आम्ही निश्चिंत झालेलो आहे की आम्हाला बी कुठेतरी बॅक ऑफ द माइंडमध्ये काही लोकांनी जे आम्हाला सांगितलं की असं आहे तसं आहे, तर आता ते तसं काही राहिलेलं नाही आहे. ज्याप्रमाणे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून किंवा कोर्टाकडून जे जजमेंट आले त्याप्रमाणे वी आर सॅटिस्फाईड नाउ. मेरा नाम AP सिंह है. मैं इस सोसाइटी में सेक्रेटरी हूँ. बाय द वे, जब से हमने ये प्रोजेक्ट चालू हुआ था, कल्याण का सबसे प्रेस्टिजियस प्रोजेक्ट था और हम सारे लोग अपने इतने सारे सपने लेके आए थे यहाँ एक बेहतरीन प्रॉपर्टी में अपना घर लेने के लिए. और हमें पूरा कॉन्फिडेंस था कि यहाँ जो भी हो रहा है वो सबसे बेस्ट ही होगा. जब पोजीशन के बाद इस तरीके की कुछ क्वेरी आने लगे कि नहीं, इस पे डिफेंस का ज़मीन है और अलग अलग तरीके से इसमें क्लेम आया, तो हमारे अंदर जो भी थोड़ी बहुत घबराहट महसूस हुई, हमने तुरंत संतोष जावकर सर को अप्रोच किया और उसी दिन उन्होंने पूरा आश्वस्त कर दिया था कि हमारे सारे डॉक्यूमेंट एकदम परफेक्ट हैं, किसी को कोई डरने वाली बात नहीं है. माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय न्यायालयाचे मी फार आभार मानेल की त्यांनी माननीय हायकोर्टाने पहिल्याच हेअरिंगला ही केस डिसमिस केली आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली होती त्याच्यावरती चौकशी करून निर्णय देण्यासाठी. माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदरचे जे काही तत्कालीन जिल्हाधिकारी होते शिंगारे साहेब, जे 30 जुलैला रिटायर झाले आणि त्याच्यानंतर नवीन माननीय जिल्हाधिकारी पांचाळ साहेब हे खुर्शीवर आले. त्यांनी जसं पद सांभाळलं त्यानंतर आमच्या काही 3-4 हेअरिंग ज्या आहेत त्या पुन्हा झाल्या आणि त्याच्यामध्ये ही जागा जी आहे ही खाजगी स्वरूपाची असल्याचं त्यांनी निर्वाळा दिलेला आहे. हा जो दिलासा आहे हा कंपनीला काय येणार हे माहिती होतं, पण हा दिलासा या डावखरे एलिगन्समध्ये राहणाऱ्या जे काही सोसायटीतले लोक आहेत त्यांच्यासाठी फार दिलासा देणारा आहे. आणि आजही ज्यावेळेस ही मागे न्यूज कोणीतरी केले होते ॲलिगेशन करून की त्यावेळेस तात्पुरतं काहीतरी कस्टमर कन्फ्यूज झाले होते, पण आम्ही त्यांना सांगितलं होतं की याच्या पुढची 50 वर्ष कुठल्याही प्रकारचं टेक्निकली अडचण म्हणा किंवा टायटलमध्ये काही असेल तरी कंपनी त्यांच्याबरोबर उभी आहे. आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रोजेक्ट्समध्ये सुद्धा तो 50 वर्षाचा क्लॉजेस टाकायला सुरुवात केला आहे की कुठल्याही प्रकारचं टायटलमध्ये काही इश्यू आले तर त्यासाठी कंपनी जी आहे ती जबाबदार असणार आणि त्याची काही निर्वाळ असेल ते आम्ही करून देणार. आणि इकडची जी जागा होती ती आम्ही माझी स्वतःच्या नावावर होती. मी स्वतः इथे आधी राहिलेलो आहे 15 वर्षापूर्वी वगैरे. आणि ही जागा मी स्वतः शेतकऱ्यांकडून विकत घेतलेली आहे, पूर्ण पेमेंट केलेलं आहे, त्याचं सेल परमिशन घेतलेलं आहे, त्याचं टाईम टू टाईम आम्ही NA परमिशन घेतली होती. 2007मध्ये NA परमिशन घेतली, त्याच्यानंतर 2018मध्ये घेतली, त्यानंतर 2021मध्ये ॲडिशनल काही प्लॉट घेतले त्याची NA परमिशन घेतली. वेळोवेळी आम्ही टाईम टू टाईम NA परमिशन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याचे गेल्या 98 वर्षाचे खाजगी असल्याचे पूर्ण पिकपाने आमच्याकडे आहेत. आणि निर्णय येणार याच्यावर विश्वास होता, पण त्याच्यावरती आज माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्कामोर्तब केलं. त्याबद्दल आम्ही माननीय न्यायालयाचे आणि रहिवाशांनी जो कंपनीवर विश्वास दाखवला त्यांचे आम्ही आभार मानतो.